मित्रांनो, आपले स्वागत आहे ओके इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवर। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सेलू या कृषी महाविद्यालयाचा कॅम्पस व फील्ड व्हिजिट देणार आहोत आणि इथे प्रॅक्टिकल काय चालू आहे याची माहिती घेणार आहोत। कॉलेजमध्ये एंट्री केल्या आपल्या उजव्या साईडलाच आपण ड्रॅगन फ्रूटचं प्रोडक्शन केलेलं आहे, तर आपण त्याची थोडीफार माहिती विचारू। माझं नाव माऊली भागवत मोरे। कधी लागवड झाली? त्याची 3 ऑक्टोबर 2023 ला लागवड झालेली आहे आमच्या कॉलेजमध्ये। अंदाजे संख्या किती? रोपाची 50 असेल। खर्च किती आहे एकरी? एकरी खर्च सध्या 3 लाख रुपये एकर पडतो शेतकऱ्यांना लावायचे असेल। आणि हे आपलं जे अंतर आहे, अंतर दर एका पिकामागे समजा 12 बाय 12 आहे ते अंतर पूर्ण। म्हणजे कवर छोटं ट्रॅक्टर पण चालू शकतं? हा, छोटं ट्रॅक्टर पण चालू शकतं समजा करायचं चालतं। आणि हे म्हणजे इरिगेशनचं काय म्हणतात? इरिगेशन ते आम्ही ठिबकने पूर्ण करतो, पाण्याची त्याला व्यवस्था पूर्ण यायला। चालतं, धन्यवाद। तर मित्रांनो, आता नुकताच आपण ड्रॅगन फ्रूट या पिकाबद्दल थोडीफार माहिती जाणून घेतली। आता आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये नर्सरी सुद्धा अवेलेबल आहे। या नर्सरी बद्दल थोडीफार माहिती आपल्याला समाधान नागरे सांगून आपण त्याला माहिती देऊ। आपल्या नर्सरीचा एरिया साधारणतः 20 गुंठे आहे। कॅपॅसिटी किती आहे आपल्या नर्सरी? कॅपॅसिटी दरवर्षी 1 ते 2 हजार रोपे तयार करू शकतो आपण। अच्छा, म्हणजे एका लॉट? हा, एका। आता सध्या किती रोपांची लागवड चालू आहे? आता सध्या नेमकं स्टार्ट केलं आहे, तर 500 चालू आहे, लावलेले आहे। आणखी लावायचे। तर मित्रांनो, आपण आताच नर्सरी व त्याची कॅपॅसिटी याच्याबद्दल माहिती बघितली आहे। आता आपण मलबेरीच्या फील्डवर उभा आहोत। तर आपल्या या मलबेरीच्या फील्डमध्ये आता सध्या प्रॅक्टिकल चालू आहे, तर आपण सरांना व फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना थोडीफार माहिती विचारू। सेरिकल्चर थोडीफार माहिती। जसं तुम्ही बघू शकता, प्रॅक्टिकल फील्डमध्ये प्रॅक्टिकल सुरू आहे आणि इथं आपण त्या फील्डमध्ये मलबेरी लावतो, जे सेरिकल्चरसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे। जसं की समज आता मेन तर इंडियामध्ये 4 प्रोडक्ट आहेत, म्हणजे 4 टाईप आहेत सिल्कवर्मचे। सगळ्यात पहिलं तर मलबेरी सिल्कवर्म, एरी सिल्कवर्म, कसार सिल्कवर्म आणि मुगा सिल्कवर्म। या 4 मधली सगळ्यात जास्त सुटेबल महाराष्ट्रासाठी मुगा सिल्कवर्म, मलबेरी सिल्कवर्म आहे आपल्या वातावरणात। त्यानंतर आपलं तिथं शेड पण आहे, ते आपण क्लीन करणार आहोत थोड्या दिवसांनी। जास्त तर मलबेरीचे प्लांट म्हणजे सिल्कवर्म्स राहतात, ते ह्यावर सीड करतात, त्यामुळे आपण इथे हेच यूज करतो, ज्यामध्ये तो जे सिल्कवर्म आहेत ते पूर्णतः कम्प्लीट मेटामॉर्फोसिस करते, ज्यामध्ये एक लार्वा, ककूनमध्ये प्युपा राहतो, प्युपामध्ये ककून राहतो, ज्याचे आपण सिल्क काढणार आहे, आणि त्यानंतर अडल्ट आणि ह्या पूर्ण कालावधी 28 ते 30 दिवसाचा राहतो। तर आपण आता आमचे सेरिकल्चर शिक्षक गाडेकर सर यांना इथे प्रॅक्टिकल काय चालू आहे याबद्दल सध्या स्प्रे कशाचा चालू आहे? हा, इमिडाक्लोप्रिडचा स्प्रे चालू आहे, कारण इथं मिलीबगचा अटॅक झालेला आहे त्या तुतीवर। तर मिलीबग म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला पिट्या ढेकून म्हणतो। हे जे पिट्या ढेकून आहे, याच्याद्वारे काय होते, तुकडा नावाचा एक डिसीज आहे किंवा बुशी टॉप नावाचा एक रोग आहे, व्हायरल डिसीज आहे, तो याच्यामुळे काय होते, स्प्रेड होते। त्याच्यामुळे आपण प्रायमरी स्टेजला काय करायलो, इमिडाक्लोप्रिडचा स्प्रे करून त्या मिलीबगचं कंट्रोल करायलो। तर आतापर्यंत आपण 1 ते 2 फील्ड व डिपार्टमेंट बद्दल माहिती घेतलेली आहे। आता आपण आपल्या कॉलेज बद्दल थोडीफार माहिती विचारू। आपल्याला माहिती सांगेल आदिती पुरी। नमस्कार, माझे नाव आदिती गोविंद पुरी। बोर्डीकर कृषी महाविद्यालय हे वामनरावजी कदम बोर्डीकर सेवा संस्थेद्वारे संचालित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीशी संलग्न असलेले कृषी महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात BSc ॲग्रिकल्चर सारखे अभ्यासक्रम व कृषी क्षेत्रातील विविध माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करते। आपलं स्थापना कधी? या महाविद्यालयाची स्थापना 2010 साली झाली। तर आपल्या कॉलेजची एकूण फील्ड किती? आपल्या कॉलेजची फील्ड एकूण 130 एकर आहे। कॉलेजच्या आजूबाजूला 8 एकर आहे आणि बाकीची फील्ड दुसरीकडे आहे।
तर मित्रांनो, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटबद्दल माहिती व कॉलेजबद्दल माहिती बघितली. यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये असा एक विषय असतो, ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स. याच्या लॅबमध्ये आपण व्हिजिट देणार आहोत, त्याची थोडीफार माहिती घेऊ. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव सुमित शरदराव पवार. इक्विपमेंटबद्दल थोडीफार माहिती काय? हे ऑटोमॅटिकली एक इन्क्युबेटर आहे. याच्यातून आर्टिफिशियली एग हॅचिंग होते. म्हणजे अंड्याला उगवून पिले का? आणि हे आहे मुक्त संचार गोठा. इथे गुरांना रात्रीच्या टायमाला सुद्धा अंड्यामध्ये इथं सोडले जाते. म्हणजे वेगवेगळे सॅम्पल वेगवेगळे सॅम्पल आहेत. आहे हा पण हा पोल्ट्री फार्म आहे. हा पोल्ट्री फार्म आहे. इथं चिक्स आणि पोल्ट्रीला सोडल्या जाते. म्हशी व गाई ठेवलेल्या आहेत, त्याच्या आपण ही मुळा म्हैस आहे. ही जाफराबादी म्हैस आहे. ही देवणी गाय आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत. ही लाल कंदारी आहे गाय. ही लाल कंदारी. ही पोल्ट्रीमध्ये जे इक्विपमेंट लागते त्याबद्दल थोडी माहिती. हे काय? ही डेसिकेटर आहे. आणि आहे. हे काय? हे आहे हे ब्रूडर आहे. यांना हीट मेंटेन ठेवलेली. पोल्ट्री फार्मला हीट मेंटेन ठेवलेली. हा आहे हा डिविकर आहे. यानं पक्ष्यांची चूज करण्यासाठी वापर करतो. हा कॅश ट्रॅकर आहे. कॅस्टेशन आहे. म्हणजे जनावरांची हो, जनावरांची नसबंदी करण्यासाठी आहे. आणि हा फीडर आहे. हे पिलांसाठी व मोठ्या पक्ष्यांसाठी वापर केला त्याचा. आणि हा मिल्क अॅनालायझर आहे. फॅट फॅट अॅनालाइज आहे. यानं फॅट अॅनालाइज केलं जाते. हे वॉटर स्प्रिंकलर आहे. याने पक्ष्यांसाठी वॉटर स्प्रिंकलर केलं जाते. ही हवा मशीन आहे. याच्यामध्ये हवा तयार केला जातो. आताच आपण ASDS या डिपार्टमेंट बद्दल माहिती घेतली. तर आता आपण सॉइल सायन्स हा ॲग्रिकल्चर मधला एक महत्त्वाचा विषय आहे, त्या डिपार्टमेंटची आता आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहिती सांगेल प्रगती खराबे. Hello, myself Pragati Suresh Rao Kharabe. I am studying in BSc Honors Agriculture course at Bodicus College of Agriculture, Selu. Today I am here to provide a key information regarding our Department of Soil Science present in our prestigious college. So I would like to give you information. So the first instrument is pH meter, which is used to detect the pH of soil. Then this is auto digital pH meter. What is the difference? This is model auto digital module of pH meter. Meter, which is used to detect the dissolved salts in soil. Then this is electrical well balance, which is used to detect and identify the microgram weight. Then this is spectrophotometer, which is used to detect the this is water distillatory unit, which is used to make the water distilled by removing all the impurities and minerals and salts. Then this is digital flame photometer, which is used for detect the sodium and potassium in soil. This is also digital flame photometer. This is the chemical section present in our lab. This is water one, which is used to identify and calculate the water moisture content in soil. Then this is a soil horizon profile. As you can see, all the horizon profiles present in this: O horizon, A horizon, B horizon, C horizon, and R horizon. What is used for soil science in agriculture? As you can see, soil science is the most important factor to determine the soil fertility, productivity. We can
question, what is the importance of soil science in agriculture? So the importance of soil science, the word soil is determines itself. The definition of soil as soul of infinite life means soil. आताच आपण सॉइल सायन्स या डिपार्टमेंटची आपण आताच व्हिजिट घेतली. तर यानंतर आपण इंटमॉलॉजी या डिपार्टमेंटची माहिती घेणार आहोत. इंटमॉलॉजी बद्दल थोडी माहिती. Hello, my name is Rohini Nivrati Samuche. I am currently studying Bodiker College of Agriculture, entomology. Entomology डिपार्टमेंट बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. एंटोमो म्हणजे इन्सेक्ट, लॉजी म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे एंटोमॉलॉजी. तर एंटोमॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये आपण इन्सेक्टचे ॲनाटॉमिकली आणि मॉर्फॉलॉजिकली स्टडी केलं जातं. तसंच की त्याची टॉक्झिसिटी, क्लासिफिकेशन याची स्टडी आपण एंटोमॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये केली जाते. जसं की आपण इथे बघू शकता, पेस्ट ऑफ पेडी, पेस्ट ऑफ ग्रीन ग्राम, पेस्ट ऑफ ग्राउंडर, पेस्ट ऑफ सोयाबीन या क्रॉपवर जे पेस्ट इन्फेक्ट करतात त्यांची सगळी इन्फॉर्मेशन आपण या डिपार्टमेंटमध्ये घेतो. जसे काही इन्सेक्ट असे असतात की ती क्रॉपसाठी बेनिफिशियल असतात. हा, म्हणजे काही बेनिफिशियल असतात आणि काही हार्मफुल असतात. काही इन्सेक्ट हार्मफुल पण असतात, काही युजफुल पण असतात, जसं की पॅथोजन वगैरे असतात. तर आपण इथे बघूया, हे आहे इन्सेक्ट सेटिंग बोर्ड. इन्सेक्ट सेटिंग बोर्डवरती आपण बटरफ्लाय असतो, बटरफ्लायला आपण इथे ठेवून त्याचे बटरफ्लाय वगैरे त्याची डायग्राम वगैरे आपण स्टडी करू जाऊ शकतो. हे आहे बेन्झिन, आणि हे आहे इन्सेक्ट किलिंग बॉटल आहे. यामध्ये आपण इन्सेक्टला कलेक्ट करतो आणि यामध्ये बेन्झिन असतं. बेन्झिन आपण कापसावरती घ्यायचं आणि यावरती टाकायचं, त्यामुळे त्या वासामुळं इन्सेक्ट किल होतात. हे आहे डिसेक्शन ट्रे. यामध्ये आपण इन्सेक्टला ठेवून इन्सेक्टचं डिसेक्शन करतो, जसं की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे आपण बघू शकतो. हे आहे इन्सेक्ट कलेक्टिव्ह नेट आहे. जसे आपण इथं बघू शकतो, इथं खूप प्रकारचे इन्सेक्ट कलेक्शन आहेत. इथं आर्थ्रोपोडा, ओडिनोटेरा, इथं खूप पद्धतीचे इन्सेक्ट आपल्याला पाहायला मिळतील. हे आहे मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोपमध्ये आपण मायक्रो इन्सेक्टची स्टडी करण्यात येते. इंटमॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये काम करते. एंटोमॉलॉजी आजकाल कसं आहे माहिती का, आपण क्रॉप्स घेतो, फार्मर्स क्रॉप घेतात, पण क्रॉप घेतल्यानंतर इन्सेक्ट्स अटॅक करतात. त्यामुळे क्रॉप्सला नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं आपण इन्सेक्टची स्टडी करतो आणि स्टडी केल्यामुळं कोणते बेनिफिशियल आहेत, कोणते हार्मफुल आहेत व त्या इन्सेक्टवर आपण कोणत्या पद्धतीने स्प्रे करतो त्याची स्टडी आपल्याला एंटोमॉलॉजीमध्ये करता येते. ह्याला म्हणतात चंद्रिका. हे सेरिकल्चरमध्ये कामाला येते. सेरिकल्चर हा एंटोमॉलॉजी मार्फत येणारा डिपार्टमेंट आहे. चंद्रिका ही कोर्स निर्माण करण्यासाठी युजफुल होते. जसं की आपल्या विद्यार्थ्यांनी अशी कलेक्शन बॉक्स केलेला आहे. तर रोहिणी, आपण ॲग्रिकल्चरमध्ये बघतो बऱ्याच विद्यार्थ्यांना एंटोमॉलॉजी हा विषय फार अवघड होतो, बऱ्याच जणांचे ते बॅक लागतं. त्याचं कारण काय? कसे सब्जेक्ट म्हणजे स्टडी करणं काही जणांसाठी सोपं असतं, काही जणांसाठी हार्ड असतं, जसं त्यांचा प्रश्न असतो. स्टडी करण्याची एक पद्धत असते. जसं आपण स्टडी करताना कोणत्याही शब्दांचा अर्थ असं तोडून फोडून वगैरे केला पाहिजे. जसं आताच मी तुम्हाला सांगितलं एंटोमॉलॉजी. एंटो म्हणजे इन्सेक्ट, लॉजी म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट म्हणजे एंटोमॉलॉजी. जसं आर्थ्रोपोडा आहे. ऑर्थो म्हणजे जॉईंट्स, पोडा म्हणजे लेग्स. जॉईंट असणारे लेग्सला ऑर्थोपोडा म्हणतात. आपण कोणतीही स्टडी करताना त्याला लॉजिकली ट्रिक वगैरे वापरून जेवढं इझी होईल तेवढे इझी पद्धतीने जर आपण त्याची स्टडी केली तर ते आपल्याला जल्दी गेन होते. त्यामुळे आपल्याला सब्जेक्ट इझी जाऊ शकतात. थँक्स फॉर इन्फॉर्मेशन. तर आता आपण डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर या लॅबला आपण व्हिजिट करणार आहोत. त्याबद्दल थोडीफार माहिती द्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट. तर आज आम्ही तुम्हाला हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटबद्दल माहिती सांगणार आहोत. माझं
is art and science, growing fruit, crops, vegetables, spices and condiments. तर हॉर्टिकल्चरच्या 3 ब्रांच आहेत. तर फर्स्ट ब्रांच आहे कोमोलॉजीमध्ये फ्रुट्स असतात आणि सेकंड ब्रांच आहे फ्लोरिकल्चरमध्ये व्हेजिटेबल्स विषयी सगळं माहिती असते आणि थर्ड ब्रांच आहे फ्लोरिकल्चरमध्ये फ्लावर्स वगैरे असतात. आता मी ब्रँचेस सांगितले तर त्याचे रिक्रुटमेंट त्याची थोडीफार माहिती सांगा हे काय आहे. हे इलेक्ट्रॉनिक वेइंग बॅलन्स आहे. याच्यामध्ये मायक्रो असलेले जे असतात हां वेट्सचं वेट तर हे आहे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम म्हणजे एका वेळेमध्ये जास्तीत जास्त क्रॉप आपण कसे लावू शकतो, जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळू शकतो त्याबद्दल आपण. तर इथे आपण झालेले फ्लावर्स, व्हेजिटेबल्स, नंतर इथे कंपोस्ट फर्टिलायझर तयार केलेलं जातं. इथे जनावरांना खाण्यासाठी कोठा, नंतर शेतीसाठी बैलगाडा, नंतर इथे शेतीला वापरण्यासाठी बैलगाडा, नंतर फार्मिंग हाऊस, नंतर शेतीला लागणारे पाण्यासाठी इथे एक विहीर केलेली आहे. नंतर त्यासोबतच आपण फिशरी फार्मिंग करू शकतो. या सगळ्या आधी फार्मरला आधी हे सगळं ट्राय करून बघण्यासाठी एक नर्सरी असते. त्यामध्ये आधी तो ट्राय करून बघतो की आपल्याला शक्य आहे का नाही करणं. तर याला म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग. म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे थोड्या जागेमध्ये जास्त थोड्या जागांमध्ये वेगवेगळे क्रॉप्स लावायचे. हा वेगवेगळे जास्त पॉली हाऊसचं मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण ऑफ सीझनमध्ये सुद्धा क्रॉप्स जसं की याच्यात फुलगोबी, पानगोबी, जर सीझन नसेल तर आपण त्याच्यासारखं व्हेंटिलेशन त्या प्रकारे करू शकतो. करून ठेवू शकतो. त्याच्यासाठी बोरवेल मशीन वेल आहे. सीड बोर्ड याच्यात आपण सीड लावलेलं आहे. सगळे सीड्स तयार हे आहे डस्टर. तर जे फर्टिलायझर पावडर फॉर्ममध्ये असतात त्यासाठी आपण ही यूज करतो. यामध्ये पावडर फॉर्ममध्ये फर्टिलायझर तिथून टाकलेले जाते. याला फिरवल्यानंतर एअरच्या फॉर्ममधून ते फर्टिलायझर बाहेर येते. फॉर्ममधलं फर्टिलायझर लागतं. यामध्ये पावडर टाकली जाते. याला फिरवल्यानंतर एअरच्या फॉर्ममधून तिथून फर्टिलायझर बाहेर येते. व अशा प्रकारे याचा यूज म्हणजे आपण जसं स्प्रे करतो तसं पावडर फॉर्मसाठी हे यूज करतो. ही वाइंडिंग मशीन आहे. याचा यूज आपण ते बघ चिकन घालण्यासाठी करतो. हे काय आहे? याबद्दल हे आहे हायड्रोपोनिक युनिट. तर याचा यूज आपण कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळेल ह्याच्यासाठी करतो. हे यूज करण्यासाठी एक क्रॉप घ्यायचं, ते कपामध्ये टाकून त्यामध्ये कोकोनट डस्ट टाकायचं व ते ह्याच्यामध्ये सोडायचं. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली वॉटरचा फ्लो चालू असतो व याच्यामध्ये लिक्विड फॉर्मचे फर्टिलायझर यूज करतात जसं की वर्मी कंपोस्ट. तर या इक्विपमेंटबद्दल एकदम थोडक्यात माहिती सांगा. तर हे आहे रुबर यूज केले जाते. मोठ्या जे ब्रांच असतात ते कट करण्यासाठी रुबर यूज करतात. नंतर हे आहे हँड फॉर्म. ते आपण सगळे यूज करण्यासाठी यूज करतो किंवा लहान प्रमाणात जे ब्रिक्स असतात ते आपण काढण्यासाठी याचा यूज करतो. तर मित्रांनो हे जे सगळे इक्विपमेंट ठेवलेले आहेत हॉर्टिकल्चर फार्मिंग वेगवेगळ्या पद्धतीने फार्मिंग केली जाते त्यासाठी यूज केले जाणारे हे सगळे इक्विपमेंट आहेत. थँक्यू. तर आपण आता ॲग्रोनॉमी बद्दल माहिती जाणून घेणार. ओके तर मग नेमकं ॲग्रोनॉमी म्हणजे काय? ॲग्रोनॉमी म्हणजे शेती करण्याच्या ज्या ज्या अवजाराचा ते सर्व इथे ठेवलेले आहेत ते आपण एक एक जाणून घेऊ सगळे. हा नांगर आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लो. हा मकर आहे. याची म्हणजे शेतीसाठी मशागत करण्यासाठी याचा उपयोग होतो. हा सरी यंत्र आहे म्हणजे पिकाला माती लावण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि परत हा रोटर आहे. याचा आंतरमशागतीसाठी उपयोग होतो. ही बैलगाडी आहे. हा सगळे वीड मॅनेजमेंट त्याचे मुलांनी म्हणजे दरवर्षी बॅचेस असतात त्यातील एक वर्षी मुलांनी प्रोजेक्ट केले. आपण इक्विपमेंट बद्दल माहिती सांगितली तर हे नेमकं काय आहे? तर आपण बघू शकता या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर हे सीडचं सॅम्पल आहे. वर त्याच्यात काही सीड ठेवलेले आहेत तर काही खते ठेवलेले आहेत आणि नंतर शेतीतील ठेवले. तर आताच आपल्याला फर्टिलायझर औषधं व इक्विपमेंट्स बद्दल शेतीमध्ये काय काय इक्विपमेंट्स लागतात याबद्दल माहिती सांगितली आहे. तर आपण सिंचन पद्धती याबद्दल थोडीफार माहिती मिळेल. सिंचन पद्धतीचा वापर ॲग्रोनॉमीमध्ये कशा पद्धतीने केला?
यातील म्हणजे हे बघू शकता आपण तर हे पाण्याची बचत होण्यासाठी सगळे म्हणजे सिंचन पद्धती ठेवल्या जातात. तर आपल्या कॉलेजमध्ये जिम देखील अवेलेबल आहे शारीरिक शिक्षणासाठी. तर जिम बद्दल आपण थोडीफार माहिती घेऊ. तर आपल्याला जिम बद्दल थोडी माहिती सांगते प्रश्न वगैरे. नमस्कार प्रश्न. तुमचं नाव? कृष्णा गुलाबराव वगैरे. फर्स्ट इयर. हां, फर्स्ट इयर. हे केल्याचे फायदे काय जिम केल्याचे? जिम केल्याचे फायदे म्हणजे शरीरात म्हणजे शक्ती वाढते, मानसिक तणाव कमी होतो, त्वचेचे रोग किंवा शारीरिक विकास होतो. जिम केल्याने फायदे खूप सारे आहेत, म्हणजे नुकसान काहीच नाही. जिम केले खूप सारे फायदे, वेगवेगळे फायदे. आपण जिमच्यासाठी जिममध्ये आपण हे पण करू शकतो, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला जाऊ शकतो. जिम केल्याने तर प्रश्न इथे जे इक्विपमेंट आहे त्याची आम्हाला एकदम थोडक्यामध्ये माहिती आणि नाव सांगा. हे बेंच प्रेस आहे, याच्यासाठी चेस्टसाठी यूज होतो. आणि इन्क्लाइन बेंच प्रेस म्हणजे छोट्या लोअर चेस्टसाठी यूज होतो. इन्क्लाइन बेंच प्रेस आहे, आपण शोल्डर साठी पण यूज करू शकतो. हा चेस्टसाठी, तो फोरआर्मसाठी, डंबल्स. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आता जिम सेक्शन आपलं म्हणजे शारीरिक शिक्षण आपल्याला जी क्षमता आपली आहे ते बघायचं आपण ते जिम पूर्ण करून घेतलेलं आहे. तर आपण आता आलेलो डिपार्टमेंट ऑफ बॉटनी आपण पूर्ण त्याचं नॉलेज घेऊया. तुमचं नाव काय? Myself Mohan Balaji Sabre. I am studying in first year at Bodikar College, and I am introducing today botany. काय आहे एक माहिती सांगू शकता मला बॉटनी? बॉटनी ॲग्रिकल्चरची एक इम्पॉर्टंट ब्रांच आहे की ज्यामध्ये नवीन प्लांटच्या व्हरायटीज आणि एक चांगल्या क्वालिटीचे सीड आणि प्लांटचं हाय क्वालिटी आणि स्ट्रॉंग उत्पादन. तुमच्याकडे बॉटनीचे इक्विपमेंट काय आहेत का? हा, सीड टेक्नॉलॉजीसाठी इक्विपमेंट आहेत. तिचं नाव काय आहे एकदा सांगू शकता का? हे आहे सीड काउंटर म्हणजे जर आपल्याकडे जास्त प्रमाणात जर बिया असतील, सीड असतील तर ते आपल्याला असे मोजता नाही आलं तर ते याच्यात टाकायचं आणि याच्यात डायरेक्ट कॅल्क्युलेशन होतं. ते कॅल्क्युलेशन कुठे दिसते तुम्ही सांगू शकता का मला? हे काउंटर इथं. हे काउंटर आहे का? ओके. तुम्हाला अजून काही माहिती तुम्ही सांगू शकता मला अजून? हा, या हे आहे सीड प्युरिटी बोर्ड की ज्यावर गहू असं, ज्वारी असेल त्याची कोणती सीड चांगली आहे कोणती खराब आहे त्याचं काय विभाजन होतं की कोणती चांगली आहेत कोणती वाईट आहे, त्याच्यातले कलर असं ते आपण इलेक्ट्रिसिटीवर चालतं का? हा, इलेक्ट्रिसिटी होतं. ऍग्रिकल्चर बॉटनीमध्ये किती ब्रांच आहेत? तसं तर ॲग्रिकल्चर बॉटनीमध्ये 4 ब्रांच आहे. आता एक तुम्हाला सांगितली सीड टेक्नॉलॉजी ज्याच्यातून आपण सीडची चांगली क्वालिटी फार्मरला देऊ शकतो. त्याच्याच बरोबर अजून 3 ब्रांच आहेत. एक आहे जेनेटिक्स, दुसरी प्लांट ब्रीडिंग आणि तिसरी प्लांट फिजिओलॉजी. जेनेटिक्समध्ये काय होतं तर जे आपले एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे सीड जातात त्याची स्टडी केली जाते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढ लॉस कमी. आणि त्याच्याच बरोबर प्लांट फिजिओलॉजीमध्ये काय की जे काही रेस्पिरेशन असेल, ट्रान्सपिरेशन असेल, तुम्ही बोर्डवर पाहू शकता इकडे बोर्डवर पूर्ण माहिती सर्व लिहिलेली आहे. स्ट्रक्चर ऑफ RNA असेल, स्ट्रक्चर ऑफ DNA असेल, हे जेनेटिक्समध्ये जातं. आणि त्याचबरोबर जे रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन आणि फोटोसिंथेसिस सारख्या प्रोसेस आहेत ते प्लांट फिजिओलॉजीमध्ये होतात. त्याचबरोबर जेनेटिक्सचं जर बघितलं तुम्ही RNA, DNA आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये फ्लावर एकदा तिकडे जे फ्लावर दाखव. प्लांट ब्रीडिंग म्हणजे नवीन व्हरायटीचे प्लांट अशी हायब्रिड व्हरायटी तयार केली जाते की जी स्ट्रॉंग असेल जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं होतं. ते बंद. तर मित्रांनो, आताच आपण बॉटनी या डिपार्टमेंटबद्दल थोडीफार माहिती जाणून घेतली. यानंतर आपल्या कॉलेजमधून कोणकोणत्या पदावर आहेत याची माहिती आपल्याला समृद्धीमध्ये सांगू. तर समृद्धी आपल्या शाळेत तर आपल्या कॉलेजमधून शिकून मोठमोठ्या पदावर ते स्थापित झालेले अधिकारी आहेत. आपल्या कॉलेजमध्ये पदांवर
अधिकारी झालेले आहेत ॲग्रिकल्चर असिस्टंट झालेले आहेत. मध्ये पण खूप सारे आहेत. त्यामध्ये जसं की जे की यांची निवड 2021 मध्ये झालेली आहे. कॉलेजचे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत त्यांनी इतकं छान मार्गदर्शन दिलं आहे की आमच्या इथे इतके ॲग्रिकल्चर असिस्टंट AFO आणि FCI हे दोन पोस्ट मिळवले आहेत सर्वांनी. त्यांचे खूप मनापासून आभार आणि अशीच आपली प्रगती होत राहू, आपल्या कॉलेजला असंच समोर जात राहू याची मला खात्री आहे. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटबद्दल माहिती घेतली. आता आपण गोर्डेकर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सिव्हिल या कॉलेजमधील लेक्चर हॉल बघणार आहोत. तर आपल्याला लेक्चर हॉलबद्दल माहिती सांगणार. नमस्कार, मी श्रद्धा गावकर. मी मला प्रोजेक्टबद्दल माहिती सांगतो. प्रोजेक्टर मी आधी आहे जिथे आपण चित्र, व्हिडिओ, प्रेझेंटेशन आपण पडद्यावर दाखवू शकतो. PPT प्रकारे आपण दाखवू शकतो आणि शाळा कॉलेज किंवा इतर सभागृहामध्ये आपण पडद्यावरती दाखवू शकतो आणि आपल्याला जर का प्रेझेंटेशनसाठी जर का चांगल्या प्रकारे काही पाहिजे असेल तर आपण रूममध्ये अंधार करून ठेवायला पाहिजे आणि अंधार पण करून ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण ते दाखवू पण शकतो आणि क्लिअर दिसू शकतो. त्यामुळे हां म्हणजे त्यांना एकदम व्यवस्थितरित्या समजू शकतो त्यावरती आपण जर पडद्यावरती दाखवलं तर. आणि आपल्या क्लासमध्ये आपल्या क्लासमध्ये जवळजवळ आपण 120 विद्यार्थ्यांना बसून PPTवरती आपण वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. इमेजेस, व्हिडिओज वगैरे सगळं दाखवू शकतो आपण त्यांना. मित्रांनो, आता आपण बघितलं की आपल्या कॉलेजमधून शिकून मोठमोठ्या पदावर स्थापित झालेले जे विद्यार्थी आहेत आपल्या कॉलेजमध्ये, तर ते याच लायब्ररीमध्ये शिकून मोठे झाले. तर आपण लायब्ररीबद्दल थोडीफार माहिती घेऊ. लायब्ररी कशी काय. तुमचं नाव? सुदर्शन विठ्ठल माने. कॅपॅसिटी 65. वेळ टाईमिंग काय आहे? टायमिंग कॉलेजमध्ये जेव्हा कॉलेज उघडत होतं लॅबमध्ये एकदम शांत आणि सुसज्ज वातावरण. ही लायब्ररी आहे. याच्यामध्ये 65 विद्यार्थी बसू शकतात. ही म्हणजे कॉलेज 10 वाजता ओपन उघडती समजा. याच्यामध्ये पलीकडे लायब्ररी तिथून बुक्स आणून म्हणजे इथं अभ्यास करत बसतात. एकदम शांत वातावरण आहे इथं. म्हणजे लांब वगैरे काही नाही. तिथून बुक्स आणतात किंवा आपला काही सरनं दिलेला सिलेबस काय असं ते अभ्यास करत बसतात. थँक्यू सो मच. आपण रीडिंग रूम पाहिजे आहे. रीडिंग रूमसाठी लागणारी बुक आपल्या लायब्ररीमध्ये आहे. तर आपल्या कॉलेजमध्ये जी लायब्ररी पण आहे तर आपण त्याच्यावर विजिट करूया सर. तर मित्रांनो, आपण आपल्या कॉलेजमध्ये ग्रंथालय उपलब्ध आहे. ग्रंथालयामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, कोणकोणते बुक आहेत हे आपल्याला सांगत मिलन नागरे. नमस्कार मिलन. नाव काय परिचय? माझं नाव मिलन संजय नागरे आहे. फर्स्ट सेमिस्टर स्टुडंट. आज मी आपल्या कॉलेजच्या लायब्ररीबद्दल माहिती सांगत आहे तुम्हाला. आपल्या कॉलेजमध्ये अंदाजे किती बुक्स अवेलेबल आहेत? आपल्या कॉलेजमध्ये 1054 बुक्स अवेलेबल आहेत. म्हणजे आता विद्यापीठाने नेमकं 16 कमिटी स्थापन केली व त्याचा नवीन सिलेबस केला. ते पण आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. हो, 16 कमिटीचे सर्व टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक अवेलेबल आहेत. म्हणजे अपडेट आहे. हो आहे. बरोबर. मग ॲग्रिकल्चर सोडता रिलेटिव्स कोणकोणते? ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त पण आपल्याकडे टेक्स्ट बुक्स अवेलेबल आहेत, जसे की MPSC, UPSC अँड बँकिंग वगैरे. आणि आपल्याकडे म्हणजे न्यूजपेपर, आर्टिकल अवेलेबल आहे. हो आहेत ना. आपल्याकडे ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त हे MPSCचे आहेत हे सर्व आणि हे UPSCचे आहेत. हे सर्व UPSCचे आहेत. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे आणि हे पण हे बँकिंगचे आहेत. हां, तर ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲग्रिकल्चर रिलेटिव्ह मध्ये हे पण बुक्स आहे. हे पण त्याच्या व्यतिरिक्त पण वाचता येतात, जसं की आपला ब्रेनची
हां न्यूरोलॉजी. हा न्यूड व्हावी म्हणून हे पण वाचता येते. अच्छा. आणि हां म्हणजे हे पण त्याचेच आहे. बरं त्याच्याच रिलेटेड. तर मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या कॉलेजचे कॅम्पस व आपल्या कॉलेजचे सर्व डिपार्टमेंटबद्दल माहिती घेतलेली आहे. आपल्याला माहिती सर्व फर्स्ट इयरच्या स्टुडंटनी दिलेली आहे आणि आपण सर्व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ओके इन्फॉर्मेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.